पोलादपूरमध्ये 521 मिलीमीटर पाऊस. रानबाजिरे धरण 9 दिवसात ओव्हरफ्लो. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही सावित्रीवरील रानबाजिरे धरण 22 जूनपासूनच्या पावसात अवघ्या 9 दिवसात भरून ओव्हरफ्लो झाले. तालुक्यात 521 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 47% पाऊस पडला. महाबळेश्वर खोऱ्यात 553.40 मिलीमीटर नोंद झाली, जी गतवर्षीपेक्षा 1000 मिलीमीटरने कमी आहे. मे महिन्यात 21% असलेला धरणसाठा 9 दिवसात 100% झाला. 1995 मध्ये 12 कोटी खर्चून बांधलेल्या या धरणातून महाड औद्योगिक वसाहत व 22 गावांना पाणी मिळते, पण पोलादपूर तालुक्याला थेंबही नाही. गाळमुक्त धरण योजना कागदावरच राहिल्याने व गाळ उपसा उशिरा झाल्याने पाणी थेट समुद्राला जाते. देवळे धरण पुनर्बांधणी व धारवली काळवली प्रकल्प अपूर्ण आहेत. पाणी साठवणीसाठी धरणांची कामे पूर्ण करणे व पाणी अडवा पाणी जिरवा उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, पोलादपूर.